श्री स्वामी समर्थ. हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तुमचं स्वागत आहे माझं चॅनल नीता इजी शिलाईमध्ये. तर तुम्हाला इथं बघू शकता सगळीकडे पसारा दिसत असेल. तर शॉपमधला सगळा पसारा मी खाली काढायला लागले. तर का आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळणारच आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. तर इथं बघा शॉपमधलं सगळं सामान घरी आणलेलं आहे. तर ही 2 मशीन आणि ही बघा ही बाचके आहेत. त्या बाचक्यातनी असं भरून तर 5 बाचके आहेत बघा. तर इकडे एक आहे पाठीमागं इतका पसार. त्या एका बाचक्यामध्ये शिलाईचं लेस वगैरे पॅच वगैरे ते आहे. आणि या बाकीच्या बाचक्यामध्ये माझ्याकडे आलेलं कस्टमरचं काम आहे. एका बाचक्यामध्ये 3 बाचक्यामध्ये कस्टमरचं काम आहे आणि एका बाचक्यामध्ये फॉल आणि अस्तर आहेत. तर आणखीन एक मशीन बघा इथं ठेवलेलं आहे. हे माझं शिलाईचं मशीन आणि हे स्टूल वगैरे, परत फॅन होता तिथं तर फॅन आणि किरकोळ काही कात्री वगैरे हे सगळं स्टँड वगैरे आणलेलं आहे. तर अजून किरकोळ काही गोष्टी राहिलेल्या आहेत त्या देखील आणायच्या आहेत. तर बघा हे सगळं साहित्य मी एकटीनंच भरलं होतं आणि खूप कमी वेळेमध्ये 2-3 तासामध्ये सगळं शॉप रिकामं केलं होतं. कारण मग टेम्पोसुद्धा न्यायला येणार होता आणि मग सगळं साहित्य एकदमच घरी नेलेलं बरं, नाही तर मग पुन्हा फेऱ्या माराव्या लागतात एक सामान नेण्यासाठी. तर हे एक बाचकं बघा यामध्ये अस्तर आहेत ते मी मागच्या साईडला नेऊन ठेवलेलं आहे. कारण मी जिथे शिलाई करण्यासाठी बसणार आहे तिथेच मी ते अस्तर ठेवणार आहे, म्हणजे मला घेण्यासाठी देखील बरं पडेल. तर इथे बघा या कपाटमध्ये मी कस्टमरचे ऑर्डरचे ज्या बॅग आहेत, ज्या पिशव्या आहेत त्या ठेवलेल्या आहेत. तर काही पिशव्यांच्यावरती नावं घातलेली नव्हती, कारण शॉप बंद करायच्या आधी 1-2 दिवस आले होते ते तसंच मी ठेवून घेतलं होतं. तर लक्षात आहे तोपर्यंत म्हटलं त्याच्यावर नावं घालून त्यांचं काय काय करायचं आहे ते लिहून ठेवूया. तर सगळं ते लिहून पहिला ठेवलं आणि सगळ्या पिशव्या नावे वगैरे व्यवस्थित घालून मी वरच्या कपाटात ठेवून दिल्या. तर वरचं कपाट तर भरलं. तर आता आणखीन एक बाचका आहे त्यामध्ये देखील कस्टमरच्या ऑर्डरीच्याच पिशव्या आहेत. तर ते देखील मग आता इथं ठेवायचंच आहे. तर खाली अजून एक कपारी काम आहे त्यामध्ये देखील मी कस्टमरच्या ऑर्डरीचं सामानच ठेवून घेणार आहे. तर बघा कुठली ऑर्डर पहिला द्यायची आहे आणि कुठली ऑर्डर नंतर द्यायची आहे या पद्धतीने मी पिशव्या ठेवून घेतलेल्या आहेत. तर वरच्या कपाटामध्ये ज्या पिशव्या ठेवलेल्या आहेत त्या थोड्या शिस्तात द्यायच्या आहेत, म्हणजे 8-15 दिवसांनी. आणि इथे काही खालच्या कपाटामध्ये ज्या ठेवणार आहे त्या आता मला जस्ट या 2-4 दिवसात द्यायच्या आहेत. त्यामुळे लगेच हाताला येतील, मग लक्षात देखील राहील म्हणून मी व्यवस्थित ठेवून घेतलेला आहे. तर हा परकर देखील एक कस्टमरचा चाललेला होता, तो देखील त्यांच्या बॅगमध्ये ठेवून घेतला. तर आता मी बास्क खाली ओतूनच घेते, कारण लक्षात पण येणार नाही असं एक काढल्यानंतर. तर इथं खालचे कप्पे आहेत ते पहिला पुसून घेते आणि तिथे बघा मी परकर ठेवून घेणार आहे, म्हणजे जे पेटीकोट आपण साडीच्या आतमध्ये घालतो ते देखील मी विकायला आणले होते. तर त्यातले निम्म्याला जास्त संपले होते, तर जे शिल्लक राहिलेले आहेत ते व्यवस्थित कपाडामध्ये ठेवून घेते, म्हणजे कोणतं कस्टमर घरी आले तर त्यांना देखील ते दाखवायला येतात किंवा द्यायला येतात. लक्षाला व्यवस्थित दाखवण्यासाठी यावं या पद्धतीने सगळं व्यवस्थित असं सामान ठेवून घेतलेलं आहे. तर फॉल देखील मी इथं बाहेरच्याच कपाडात ठेवून घेणार आहे. तर इथे बघा खालच्या साईडला मी एक कस्टमरचा ब्लाऊजचा पीस होता तो मी हंतरून घेतलेला आहे, कारण त्यांना तो नको होता, खूप पातळ होता. त्यामुळे त्यांनी त्याच्या बदलाला दुसरा शिवून घेतला होता, तो इथंच टाकून गेले होते, त्यांना नको होता म्हणून. तर मी तो देखील व्यवस्थित ठेवून घेतलं. तर इथे बघा अंडर गार्मेंटसुद्धा काही आणलेलं होतं, ते देखील थोडं शिल्लक राहिलेलं थोडंफार, त्याचे देखील बॉक्स आहेत ते देखील मी इथं परकरच्या शेजारी ठेवून घेणार आहे, म्हणजे सगळं एका ठिकाणी असलं तर कस्टमरला देखील दाखवण्यासाठी सोपं पडतं. तर बघा हे परकर वगैरे सगळे ठेवून झालेले आहे. आता बघा 1 ते 1.5 महिना जाईल इतकं काम माझ्याकडे ऑलरेडी आलेलं आहे. तर त्या सगळ्या कस्टमरला मी सांगितलं होतं की मी शॉप बंद करणार आहे, तरी देखील ते म्हणाले आम्ही घरी येतो, म्हणून मग त्यांचं मी घरीच घेऊन आलेले होते. कारण जवळजवळ महिनाभर आधी बघा मी काम घ्यायचंच बंद केलं होतं, कारण शॉप बंद करायचं आहे, कोण कस्टमर घरी येतील नाही येतील. पहिला ज्यावेळी माझं घरी शॉप होतं त्यावेळी जे कस्टमर येत होते ते तर होतेच, पण जे नवीन आहेत ते येतील काही नाही माहीत नव्हतं, म्हणून मी अर्जंट ऑर्डरी घ्यायचं बंद केलं होतं. तर आता बघा घरी काही कस्टमरचे कॉल देखील यायला लागलेत की ते ब्लाऊज टाकायला येणार आहेत. तर आता घ्यायला लागले काम घरी, कारण मग आता कसं घरी जितकं होतं त्या हिशोबाने घ्यायला पाहिजे, कारण शॉपनं जाणं वेगळं आणि घरी वेगळं असतं. घरी इतकं काम होत नाही जितकं शॉपमध्ये होतं. तर आता निम्म्याला जास्त पसारा लावून झालेला आहे, तरी देखील किती राहिलेला आहे बघा. सगळा पसारा पसारा पूर्ण हॉल पसारा आहे. तरी ते कपाटात पण पाहू शकता अगदी तुडुंब दोन्ही कपाटं मी गच्च असे भरलेले आहेत. तर अजून थोडं खाली सामान आहेच, तर तिथं 2 पिशव्या अजून इथं बसत नव्हत्या, म्हणून मी 2 मोठ्या पिशव्या ऑर्डरच्या आहेत त्या खाली ठेवलेल्या आहेत. परत उद्या ज्या द्यायच्या आहेत त्या इथं मशीनवरती ठेवलेल्या आहेत, कारण त्या मला उद्या द्यायचं आहे, त्यामुळे मी कटिंग करण्यासाठी वरच ठेवलेलं आहे.
तर बघा इथं खालच्या कप्प्यामध्ये मी बघा व्यवस्थित सगळं लावलेलं आहे. तर इथं सगळे फॉल ठेवलेले आहेत. खालच्या साईडला परकर आणि अंडरगार्मेंट आहेत आणि इथे बघा धागे, आपलं कॅनव्हास पेपर आणि बरंच बाकीचं चॉक वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि खालच्या साईडला बघा इथं चप्पल वगैरे आहेत. ते पहिलाच कपाटात होतं, ते काढायचं राहिलं होतं. तर ते रिकामं करून स्वच्छ करून मला तिथे लेस ठेवायचे आहेत. तर बघा हा सगळा पसारा इथं आणण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझं शॉप होतं, तर शॉप बंद केलेलं आहे. त्यामुळे हा सगळा पसारा मी घरी आणलेला आहे. आणि तिन्ही मशीन देखील माझं ओचं, पिको फॉलचं आणि शिलाईचं तिन्ही मशीन. तर हे सगळं व्यवस्थित लावून घ्यायचं. आणि तिथे एक मोठं बाचका भरलेला आहे, त्यामध्ये सगळ्या लेस आहेत. तर एवढं बी पसारा ह्या कपाटमध्ये जितका होईल तितका मांडलेला आहे. तर ते मला बघून आता डोकं दुखायचं वेळ आले, कारण एवढं मोठं ते बाचका आहे की तेवढं भरून सगळ्या लेस आहेत. आणि अजून पिशवीमध्ये देखील लेस आहेत. तर आणि थोड्या लेस मी माझ्या शेजारी एक दुकान होतं, त्यांनीसुद्धा असं साड्या, परत लेडीज वेअरचे सगळं कपडे वगैरे विकतात. आणि त्यांचं तिथे विकतात त्यांनी लेस, पॅच वगैरे, ब्लाऊजचं धागे वगैरे सगळं विकतात, अस्तर वगैरे. तर मी थोड्या लेस त्यांना विकत दिल्या थोड्या कमी किमतीमध्ये, कारण मला इथं पसारा जास्त होत होता. कारण घरामध्ये ठेवायला देखील जागा पाहिजे. 4 मोठमोठ्या रूम आहेत. खरं सगळ्या एवढ्या असं तुडुंब भरलेत, त्यांनी काही सांगायलाच नको, कुठंच जागा नाही. तर कुठं ठेवायचं हे टेन्शन आलं होतं. तर हे एक कपाट बघा, मी हे भलं मोठं कपाट आहे. तर एक कपाट मी हे रिकामं केलं होतं. आणि जी आपली लागत नसलेली जी कपडे असतात ती सगळी टाकून दिली. आणि ते कपाट आतले एक रिकामं केलं. आणि ह्या कपाटातलं सगळं सामान त्यामध्ये मी ट्रान्सफर केलं म्हणा. आणि ह्यामध्ये आता हे सगळं शिलाईचं मी सामान भरत आहे. तर आता थोडं राहिलेलं आहे. तर तुम्हाला तो बोत दाखवतो लेसचा किती मोठा आहे बघा. तर बघा तो जो मोठाच्या मोठा हा बोत दिसतोय ना, तो पूर्ण लेसनं भरलेला आहे. आता तो बोत खोलायचा आताच नाही, कारण आता मला वेळ नाही, कारण आज पूर्ण दिवस माझा यामध्येच चालला आहे. तर आता यामध्ये बघा काही पॅच वगैरे आहेत, तर तुम्हाला दाखवते मी. तर हे बघा, हे असे मणी, तर आपण जे ब्लाऊजला लावतो त्याची पॅच, खडे पॅच वगैरे सगळं आहे. तर हे सगळं मी आता ह्या ड्रॉवरमध्ये ठेवणार आहे. तर असे मोठे 2 ड्रॉवर आहेत या कपाटला. हे सगळं मी ओतून घेणार आहे खाली आणि त्यानंतर ड्रॉवरमध्ये ठेवणार आहे. तर दाखवते तुम्हाला मी. तर ते बघा, हे असे कलरचे कापडी पॅच आहेत. पोपटी कलर आहे, मोरपंखी कलर आहे, लाल आहे, गोल्डन आहे. तर खड्यांची सुद्धा आहेत. तर इथे बटन, हुक्क पाकिट, तर असं बरेच सगळे पॅच आहेत. तर ते सगळं ड्रॉवरात व्यवस्थित ठेवून घ्यायचं. सुईचं पाकिट आहे, परत आपलं जे ओरलाक चिमटे असतात ते आहेत, परत मशीनच्या ज्या डबे असतात, रिंगे असतात, ते सगळं व्यवस्थित असं ठेवून घ्यायचं आहे मला. तर बघा हे सगळं साहित्य भरून घरी आणल्यानंतर 2 दिवस तसंच होतं, कारण मला अर्जंट ब्लाऊज द्यायची होती. त्यामुळे मी याकडे काही लक्ष दिलं नाही. पहिला ती ब्लाऊज तयार केली, ती दिली, त्यानंतर मग मी पसारा सगळा लावायला घेतलेला आहे. तर हे पसारा लावायच्या आधीच बघा काही कस्टमर घरी देखील आले होते, जे आपलं पॅच वगैरे, लेस, अस्तर न्यायला येतात ते. तर त्यांना तसंच मी जे तितकं सापडेल तितकंच त्यांना दिलं, काहींना दिलंच नाही, कारण खूप खाली गेलं होतं आणि कशात काय ठेवले हे माझ्याच लक्षात नव्हतं. तर हे सगळं पसारा मी लावून घेतले. लावल्यानंतर तुम्हाला दिसणारच आहे ब्लाऊज वगैरे शिवताना की कसं मी सेट केलेलं आहे ते. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करा. आणि मी शॉप बंद करून योग्य केलं की नाही हे देखील मला कमेंट करून सांगा. तुम्हाला काय वाटतं खरंच नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू.